मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 25. इस रात की कभी ना हो सुबह. हो, आहेच मूर्ख पण क्रेझीही. राजीव, भेटायचंय मला तुम्हाला. रात्रीच्या गप्पाच झाल्या नाहीत. आता झोप नाहीच येणार. उठलीच बेडवरून. 2 मोठाल्या उशा जियाच्या जवळ रचल्या. खाली पडण्याची भीती नाही. हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. राणू, मम्मा लगेच येते डॅडना भेटून. त्यांनाही प्रॉमिस केलेलं ग. आता मन लागत नाहीये. आर्या आहे इथेच. तिच्याजवळ छान झोप. मम्मा येऊन तुला कुशीत घेते. बांगड्यांचा जराही आवाज न करता साडी नीट केली. हळूच दार उघडत बाहेर डोकावली. कॉरिडॉरमध्ये छोटासा दिवा. बाकी मोठे दिवे बंद अन सामसूम. सर्वजण झोपले असतील. देवा, राजीव जागे असू देत. जिन्याकडे वळून खालचा कानोसाही घेतला. कोणी वर येत नाही ना? नाहीतर असं मध्यरात्रीनंतर लपून छपून मी बेडरूममध्ये गेलेली दिसले तर काही खरं नाही. सर्वजण उद्या चिडवून हैराण करतील. खालून आवाज येत नाहीत. मनाचे समाधान. अन आता उजवीकडे वळली. अहोंच्या रूमकडे जाणारा रस्ता. नाही, आमच्या रूमकडे. उत्साहात रूम बाहेर पडलेली, पण आता पावलांचा वेग मंदावला. राजीवने मेसेजमध्ये लिहिलं आहे, रात्री 12 वाजता. अवर रूम और टेरेस, लेट मी नो. हे टेरेसवर बसले नसतील ना? वाटेतच थबकली. वळून गच्चीवर जाऊन बघावे का हा विचारही केला, पण पाऊस धो धो कोसळत होता. आधी रूममध्येच पाहूया या विचाराने दाराजवळ पोहोचली. स्वतःचीच रूम, पण पटकन दार उघडायची हिंमत होईना. हृदयाची धडधड आणि हाताची थरथर सोबतच. देवा, मी काही चूक करत नाही ना? नाही, चूक काय? मी माझ्या अहोंना भेटायला आले आहे. एका हातात गळ्यातील मंगळसूत्र घट्ट धरलेले. खोल श्वास घेत दारावर हलकीशी टकटक. अधीरतेने उभी, दार उघडण्याच्या प्रतीक्षेत. पण आतून काहीच प्रतिसाद नाही. मन खट्टू झालं. राजीव नक्कीच झोपले असणार. मेघा, भोग आपल्या कर्माची फळं. अजून झोपा गाढ. किती स्वप्न पाहिलेली या क्षणांची. 2 पावलं परतली, पण दाराखालच्या फटीतून किंचितसा उजेड जाणवत होता. हिम्मत करून पुन्हा एकदा दार ठोठावले. यावेळी थोडेसे जोरातच. राजीव, प्लीज दार उघडा ना. मी आहे, तुमची मेघा. पावलांचा आवाज जाणवला. कळी खुलली, पण दार उघडता क्षणीच कानावर आला रागीट स्वर. थकलेले डोळे, त्रासिक चेहरा, आवाजातला त्रागा. देवा, मी उठवले झोपेतून यांना. भीतीने अवसान गळालं. हिम्मत करून हे 20 पावलांचं अंतर पार केलेलं. क्षणात जाणवलं मोठी चूक केली आहे. तुम्ही? चष्मा काढल्यावर तर कपाळावरील गडद आठ्यांचं दर्शन. राजीवना आवडलं नाही का माझं असं येणं? कावरी बावरी नजर पायाकडे वळली. डोळ्यात पाणी साचू लागलं. पदर मुठीत घट्ट. सॉरी. मान खाली घालतच वळली आणि निघाली. मेघा. हात पकडलाच आणि थांबवलं. तिचं अचानक समोर उभं राहणं, तेही रात्री 1 वाजता. स्वप्न नाही ना? डोक्याला पटून आनंद हृदयात पाझरेपर्यंत तो गोंधळातच होता. राजीव, असे का पाहत आहात? मी भूत नाही, मेघा आहे, मेघा. सॉरी, माझी झोप लागली. ॲक्च्युली मी असं झोपायला नको होतं, पण जियाशी बोलत बोलत कसा डोळा लागला समजलंच नाही. मुली झोपलेल्या म्हणून फोन सायलेंट मोडला ठेवला होता. तुमचे कॉल आणि मेसेज समजलंच नाही. आत्ता जागली तेव्हा पाहिलं. 2 कॉल आणि मेसेज. आधी वाटलं तुम्ही झोपले असाल, पण तरीही वाटलं एकदा येऊन बघावं म्हणून आले. सॉरी.
दबक्या आवाजात पण एका दमात बोलून मोकळी. तिची ही बडबड अन वागण्यातली गडबड चेहऱ्यावर हलकसं हसू उमटवून गेलीच. पण मग खोडकर राजीव जागा झाला. ओके, सो हे सांगायला आलात का? अगदी गंभीर आवाजातला प्रश्न, तिच्या फडफडलेल्या पापण्या. हो, म्हणजे ते नाही, तुम्ही, मी, म्हणजे आपण. शब्दांची सरमिसळ. काय बोलायचंय सुचेना. त्याच्या हातातला हात तसाच राहू दे की सोडवू, हा चेहऱ्यावरील गोंधळ. कॉरिडॉरमध्ये कुणी येणार नाही ना, ही भीती. थांबावे की जावे, पायांची अस्वस्थ हालचाल. राजीव, मला पाहून तुम्हाला आनंद झाला नाही का? आणि तो गोड हसला, हात हातात ठेवतच अदबीने समोर झुकला. वेलकम टू अवर हेवन, मेघा. त्याच्या प्रेमळ स्वागताने ओठांवर हसू आणि डोळ्यात चमक परतली. त्याचा हात धरूनच प्रवेशली त्यांच्या स्वर्गात. फक्त त्या दोघांचा स्वर्ग, मेघा आणि राजीवचा. 2 पावलं आत येताच तीही स्तिमित, रूमचं बदललेलं रूप पाहून. राजीव, खरंच हा स्वर्गच आहे, अगदी आपल्या मनात जसा रेखाटला तसाच. समुद्राचं निळशार पाणी अन आभाळाची शुभ्रता, दोन्हीचा संगम. आल्हाददायक, सुखद अनुभव डोळ्यांनाही अन मनालाही. राजीव, या अद्भुत अनुभवातून बाहेर पडावंसं वाटणारच नाही. मी फक्त स्वप्नातच हे सर्व पाहू शकत होते. तुम्ही ते सर्व माझ्यासाठी सत्यात उतरवलं. पैसा तर पुष्कळ खर्च झाला आहे, याची जाणीव आहे मला. पण त्याहून महत्त्वाचं, स्वतःच्या अनेक वर्षांच्या आवडींना, कम्फर्ट झोनला, इच्छांना बाजूला ठेवत सहजच माझ्या आवडींना प्राधान्य देणं हे सोपं नाही. तिची कौतुकाने रूमभर भिरभिरणारी नजर अन तो न्याहाळत होता तिच्या चेहऱ्यावरचे भाव, अगदी तसेच जसे त्याने कल्पना केलेले. विस्फारलेले डोळे, तेच विलग ओठ, शब्दांचा विसर अन चेहऱ्यावरचा अमाप आनंद. आवडली? न राहवून विचारलंच. हो, खूप खूप आवडली. इट्स लाईक ड्रीम कम ट्रू. थँक्स. आवाज हळवा. भावना आवरायला हात घट्ट धरला त्याचा, तरीही डोळ्यात आनंदाश्रू. थँक्स टू यू, माझ्या बोरिंग रूमला कलरफुल अँड इंटरेस्टिंग बनवण्यासाठी. मोठ्याने हसला. अहो, हळू. तिने घाबरून दाराकडे पाहिलं. बंद होतं. राजीवनी दार कधी बंद केलं? मी आत आल्यावर? ऑफकोर्स मेघा, दार उघडं ठेवून कसं बोलणार? सर्वजण गाढ झोपलेत. तिचा बराच वेळ दाराकडे पाहणं, काय चाललंय मनात ते जाणवत होतं त्याला. मेघा, इट्स नॉट लॉक्ड. डोंट वरी, ते डोअर विदाउट युअर परमिशन लॉक होणार नाही. जायचंय? झोप आली? त्याने हळूच विचारलं. नजर झुकवत, हात सोडवत तिचा अस्फुट नकार. त्याच्यासाठी अत्युच्च आनंदाचा क्षण. ती थांबणार होती सोबत. मेघा, यू वोंट अंडरस्टँड हाऊ मच हॅप्पी आय एम. आज तुम्ही जे केलं आहे, स्वतःहून रात्री मला भेटायला येणं, तुमच्यासाठी नक्कीच टफ डिसिजन होता. ब्रेकिंग रूल्स, बट तुम्ही केलं. आय नो यू लव्ह मी. आत्ता कुठे त्याच्या टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टकडे तिचं लक्ष गेलं. संध्याकाळचा जीन्स अँड फ्लॅनेल शर्ट बदललेला, त्याला नाईट ड्रेसमध्ये पाहण्याची पहिलीच वेळ. तुमची झोप डिस्टर्ब केली ना मी? त्याच्याकडे पाहायचं टाळत नजर समोर पडद्यावर. आज रात नींद आती भी कैसे? त्याच्या खट्याळ उत्तरावर तिने चमकून पाहिलं. म्हणजे? तिचं हळूच 2 पावलं दूर होणं. नजर चोरत हलकासा कटाक्ष, मिश्किल हसू उमटलं त्याच्या गालावर. ऑफिसचं काम, व्हॉट एल्स? होल डे कुछ काम किया ही नहीं. बेडवरील लॅपटॉपकडे इशारा केला. उशी आड ठेवलेला लॅपटॉप दिसलाच नव्हता.
ओ सॉरी, तुम्ही काम करत होता आणि मी असं अचानक न विचारता आले. ओशाळली. सुप्रीमचं काम त्याच्यासाठी अग्रक्रमी आहे. ती एका CFOची पत्नी आहे याची जाणीव झालीच. जाऊया परत आपण, या विचाराने वळलीच तर मनगटावर त्याची पकड अन बांगड्यांची किणकिण. यू नो, आय लाईक सेरेंडिपिटी मोमेंट्स. तुम्ही अचानक येऊन दिलेलं हे सरप्राईज आवडलं. प्रसन्न त्याचं हसू, डोळ्यातलं कौतुक आणि तिच्या चेहऱ्यावर केलेल्या धाडसाचा आनंद. चला मग, तुमचं काम संपवूया. दोघांनी केलं तर पटकन होईल. सोडवलं स्वतःला त्याच्या एकाग्र नजरेतून आणि हाताच्या पकडीतून. संपलं काम. तिच्या आधी लॅपटॉपपर्यंत पोहोचत स्क्रीन बंद केलीच आणि ती तिथेच थबकली. आज ही शादी हुई है. प्रोजेक्ट डिस्कशन उद्या करू. राईट मिसेस मेहरा? तिच्या चेहऱ्याजवळ झुकत केलेली थट्टा. ती कसनुसं हसली. राजीव, असं काय हो? मग आपण काय बोलायचं आता? कामाचं बोलून वेळ तरी गेला असता ना. मेहंदी दाखवू का पटकन? आणि मग जाईन झोपायला. तेही झोपतील. आराम तर त्यांनाही हवाच ना. तळ हाताकडे पाहिलं. काय बोलावं? सरळ हातच पुढे करावा की आधी विचारावं मेहंदी बघणार का? राजीव स्वतः विचारणार नाहीत का? तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ वाचला त्याने. या, बसा, बसून बोलूया. त्याने बेडकडे केलेला इशारा. लॅपटॉप, चार्जर, डायरी बॅगमध्ये भरत बसायला जागा मोकळी. तो निवांत उशीला टेकून पाय पसरून बसलेला. ती निदान जवळ येऊन बसेल ही अपेक्षा, खास जागाही ठेवलेली तिच्यासाठी. पण ती क्षणभर पाहिलं त्याच्याकडे अन बेडकडे. जाऊन बसली बेडच्या दूरच्या कोपऱ्यात, तेही अगदी कडेवर. मेघा, लांब बसून मेहंदी कशी बघणार? मला बायनॅक्युलर यूज करावी लागेल. तो गालातच हसत होता. हे असं बेडवर बसून मेहंदी बघायची असते का? सोफ्यावर बसलो असतो ना. बेडवर सोबत बसणं जरा ऑकवर्डच आहे ना. आणि हे सगळे पडदे का बंद आहेत? बाल्कनी दिसतच नाही. पाहायची आहे मला, माझी झाडं आणि सगळी अरेंजमेंट. ती खेळत होती बांगड्यांशी. रेस्टलेस झालं असताना तिचं आवडीचं काम. तो दुरूनच न्याहाळत होता तिचं ते झोपाळलेलं रूप. ती थोडीशी चुरगळलेली साडी, सैल झालेल्या आंबाड्यातून निसटलेल्या बटा, सुकलेला गजरा, पुसलेल्या काजळाच्या डोळ्याखाली उरलेल्या खुणा, चेहऱ्यावरची लगलागती रंगरंगोटी नाहीशी, तरीही गालावरची ती हलकी गुलाबी छटा. ओठांना लिपस्टिकची गरज नव्हतीच. दातात घट्ट धरूनच लाल केलेला. कपाळावरची टप्पोरी टिकली, गळ्यातलं मंगळसूत्र आणि हातातल्या भरगच्च चुड्याचं त्याला जास्त आश्चर्य. मेघा, हे सगळं घालून झोपणार? अँड व्हाय साडी? साडी पहन के सोना? इजंट इट अनकम्फर्टेबल? शुड आय आस्क हर टू चेंज? नो राजीव, लीव इट. डोंट नो हाउ शी विल रिएक्ट. अभी भी ऐसे डर के बैठी है. मेरी शेरनी आज भीगी बिल्ली. तिची नजर सहजच त्या क्विल्टकडे गेली. तिने अन रिधिमा दींनी मिळून निवडलेलं भलं मोठं क्विल्ट. मेघा, दी काय म्हणालेल्या ते लक्षात आहे ना? हे क्विल्ट दोघांचं आहे. हा बेडही दोघांचा. राजीव, मी रात्रभर इथेच थांबावं असं काही तुमच्या मनात नाही ना? नाही हा, रात्रभर मी इथे कसं थांबणार? पण उद्या रात्रीनंतर इथेच झोपावं लागेल ना राजीवजींसोबत. कल्पनेनेच धडधड, डोळे गच्च मिटत खोल श्वास. काहीतरी बोलूया म्हणजे डोक्यातील हे विचार नाहीसे होतील. संध्याकाळी काही प्रॉब्लेम झाला होता का? आय मीन, मी तुमचा आवाज ऐकला. यू वेर अँग्री. चाचरत पण तेवढ्याच काळजीने विचारत होती. चपापला क्षणभर. काय उत्तर द्यावे? रिधिमावर का चिडलेला तो? इट वॉज रिलेटेड टू सुप्रीम. एक प्रोजेक्ट आहे, सम इश्यूज झाले सॉल्व्ह. त्याचं मोघमच उत्तर. आणि तिने फक्त मान डोलावली. हे असं मोजकच का बोलत आहेत? नाहीतर हर एक प्रोजेक्टबद्दल भरभरून बोलतात.
काही कॉन्फिडेन्शियल असेल का? पण मी तर बायको आहे, मला सांगू शकतात ना? मेघा, तू SWCची एम्प्लॉई आहेस. सुप्रीमची हर एक गोष्ट तुला माहीत असण्याची आवश्यकता नाही. आणि राजीव बांधील नाहीत सर्व काही सांगायला. हो, तेही बरोबर आहे म्हणा. ती क्विल्टच्या फुलांवर फिरवत होती बोट, विचारात मग्न, तोही नाराज. ती अशी दूर जाऊन बसल्याने त्याचीही तगमग. मेघा, मी जर खरं कारण सांगितलं, रिधिमाचा प्लॅन, वेडिंग नाईट डेकोरेशन, देन तुम्ही पळून जाणार. इसलिए तो मैंने मना किया. बट स्टिल यू आर रेस्टलेस. मेघा, एटलीस्ट पास आकर तो बैठिए ना. इतना तो विश्वास है ना आपके राजीव पर? काही म्हणालात का? वळून पाहिलंच त्याच्याकडे. नथिंग. त्याचा उसासा. कम, वॉन्ट टू शो यू समथिंग. ती बेडवर जवळ बसणार नाही हे जाणवून उठलाच जागेवरून. बेडला वळसा घालून तिच्या जवळ येईपर्यंत तीही संभ्रमात. आता इतक्या रात्री काय दाखवायचं यांना? क्लोज युअर आईज. त्याचं प्रेमाने सांगणं आणि हिचे घाबरून डोळे मोठे. का? कुठे जायचंय? भीत भीतच विचारलं. यू ट्रस्ट मी, राईट? त्याच्या मिश्किल प्रश्नावर तिची बुगुबुगू हललेली मान, केविलवाणे डोळे हळूच बंद आणि त्याच्या हातात हात. हळूवार अंदाजाने पावलं. रूममध्येच आहोत, जाणवत होतं. राजीव, काही बदमाशी करू नका हां, प्लीज. आधीच इथे हृदयाची धडधड सावरता येत नाहीये. तुम्ही अजून काही मस्करी केली ना तर मी पळून जाईन. काच सरकवण्याचा आवाज. चेहऱ्यावर आला भणभणणारा गार वारा. शहारून त्याच्या हातात हात घट्ट धरला गेला. बाल्कनी, आमची बाल्कनी. विचारानेच गाली हसू. नाऊ ओपन. त्याचं कानातच सांगणं. हळूच डोळे उघडले. बाल्कनीत अंधार. बेडरूमचे सर्व पडदेही बंद. आतील उजेडही काचेतून झिरपेना आणि पटकन समजेना काय आहे त्या डाव्या कोपऱ्यात. मी तर झाडं अरेंज करायला सांगितलेली. त्याने आतून स्विच ऑन केले आणि बाल्कनी झळाळली उजेडात. ती चाट. झोपाळा. आनंदाने अक्षरशः ओरडलीच. श्श मेघा. बाहेर येत तिच्या ओठांवर हात ठेवणारच होता की तिने ओठ घट्ट मिटले. सॉरी सॉरी. तोंडातच तिचं पुटपुटणं आणि त्याचा हात मागे. पाऊस कोसळत होता, ढगांचा गडगडाटही. तिचं ओरडणं कुणी ऐकलं नसावं एवढीच मनोमन प्रार्थना. झोपाळा आपल्यासाठी. दबक्या आवाजात व्यक्त होणं. त्याच्या दोन्ही दंडांना घट्ट धरलेलं. पाय थुई थुई जागेवरच. मान उंचावूनच त्याच्याकडे पाहणं. डोळ्यातून ओसंडून वाहणारा आनंद. या क्षणात ती सहजच इतकी समीप की तोही गडबडला. अनपेक्षितच. मेघा, इरादा क्या है? आनंदाने माझ्या मिठीत यायचंय? आवडेल मला. तिच्या चेहऱ्यावर भिरभिरणारी त्याची नजर जाणवून ओशाळली. झटकन हात सोडले अन एक पाऊल मागे. इश, मी राजीवना खुशीत मिठी मारणार होते. बावळट मेघा, ते काय विचार करत असतील? हे काय माझं मूर्खासारखं वागणं? झोपाळा पाहून असं वेड्यासारखं वागायचं? या, इथे बसूया. युअर फेवरेट झोपाळा. प्रसन्न हसला. ती बावरलेली पण तो शांत, संयमी. झोपाळ्याजवळ उभी ती बराच वेळ न्याहाळत होती. बागेतील झोपाळ्याचीच छोटी आवृत्ती. बाल्कनीत बसून हलकेसे झोके घ्यायला इटुकला पिटुकला 2 जणांचा झोपाळा. ती बसली हळूच आणि त्याने उभ्यानेच झोका दिला. 2 झोके घेतले एकटीने. गोंधळून पाहिलं त्याच्याकडे. हे असे उभे राहणार का? तुम्ही इथे बसूनही झोका देऊ शकता. तिच्या हळूच सुचवण्यावर भुवया किंचित उंचावल्या त्याच्या. चालेल का मी इथे बसलेलं? त्याच्या खट्याळ प्रश्नाला तिने लटक्या रागातच पाहिलं. हिरमुसलेल्या चेहऱ्यात अन मुरडलेल्या नाकात त्याला उत्तर मिळालं. बसला तिच्यासोबत. त्यांच्या दोघांच्या झोपाळ्यावर. लांब, रुंद, प्रशस्त बाल्कनी. पूर्ण रूमला समांतर.
समोर काचेचं रेलिंग, तिथून दिसणारी खालची बाग अन समोरचा समुद्र, डोक्यावरचे भले मोठे छत, वाऱ्यासोबत पावसाचे हलकेसे तुषार अंगावर, बाकी दूरवर कोसळणारा पाऊस. डाव्या बाजूस तिने सजवलेली छोटी मोठी रोपटी, हिरवाई, त्याजवळच हा झोपाळा. उजव्या बाजूस भिंतीवर उंच अडकवलेल्या बास्केट्समधून पसरलेल्या वेली, त्याखाली छोटीशी बैठक, छताला अडकवलेल्या केनच्या टोपल्यातून पाझरणारा मंद प्रकाश, आणि झोपाळ्यावर हे दोघे. बेडवर बसू की नको या द्विधा मनस्थितीत अडकलेली ती, त्या पिटुकल्या झोपाळ्यावर नकळत समीप. मेघा, आय नेव्हर थॉट की तुम्हाला एवढा आनंद होईल. यू वर लिटरली जम्पिंग. समटाईम्स तुम्ही जिया आर्यापेक्षा लहान होता. झोपाळा पाहून प्रचंड आनंद झाला होता. खास आपल्यासाठी आणला आहे हेही जाणवत होतं. तरीही मनाला सतावणारा प्रश्न, अहो, बागेत सर्वांसाठी झोपाळा असताना असं आपण बाल्कनीत वेगळा झोपाळा मांडणं, म्हणजे मम्मीजी पापाजी त्यांना वाईट नाही ना वाटणार? घाबरतच विचारलं, आणि त्याचं गोड हसत नकारार्थी मान हलवणं. गॉड, मेघा अननेसेसरी टेन्शन घेत असतात. तुमची छोटीशी विश होती रात्री माझ्यासोबत झोपाळ्यावर बसणं, सो एंगेजमेंट इव्हिनिंगलाच ठरवलं. अँड हा स्विंग परचेस करताना आय टोल्ड मॉम अँड डॅड. दोघेही खुश होते. त्याचं प्रसन्न हसत समजावणं. खरंच? मनावरचं ओझं हटून नकळत त्याच्या हातावर हात ठेवला. तिच्या नाजूक बोटांचा स्पर्श सुखावणारा, पण त्याने मुद्दाम पाहायचं टाळलं, नाहीतर झटकन हात मागे घेणार माहीत होतं. त्याने फक्त मानेनेच दिलेला होकार. अच्छा, म्हणून मला त्या दिवशी म्हणाले विल टेल यू आफ्टर मॅरेज. सरप्राईज द्यायचं होतं. हे तर खूप अफलातून सरप्राईज आहे, जणू सेरेंडिपिटीच. बापरे, अजून खूपदा राजीव असंच म्हणालेत, विल टेल यू आफ्टर मॅरेज. माझ्या तर लक्षातही नाही कधी आणि कशाबद्दल. असू दे, ती सगळी सरप्राईज अशीच असतील. चालेल मला, मी वाट पाहीन. राजीव, खूप खूप गोड आहात. माझा गुलाबजाम. हां, कधीतरी चिडका कांदा, पण मोस्टली गुलाबजामच. अजूनही हातावर हात, गालावर गोड हसू, काचेतून समोर पाहत आपल्याच विचारात हरवलेली ती पाहणं हे त्याच्या डोळ्यांसाठी सुखच. रादर मी सिलेक्ट केलेला स्विंग थोडा बिग होता. इट वॉज 3 सीटर. मॉमला कॅटलॉग दाखवला. शी सेड 2 लोगों के लिए इतना बड़ा झूला क्या करना, छोटा सा काफी है, पास बैठने से प्यार बढ़ता है. त्याचं सहज बोलणं, शेवटची 2 वाक्य हळूवारच उच्चारली. ऐकू गेलं तर गेलं, नाहीतर नाही. हो, मम्मीजींचंही बरोबरच आहे ना. खाली मोठा झोपाळा असताना उगाच इथे मोठा का घ्या. असंही बाल्कनीत हा छोटासा छान आहे. आपल्याच तंद्रीत ती नुकतीच गुलाबजामच्या गोड विचारातून बाहेर आलेली, फारसा काही विचार न करता मत मांडून मोकळी. बरोबर आहे का? त्याचं एकटक बघत मिश्किल हसणं, अन काहीतरी जाणवलं तिला. तुम्ही काय म्हणालात? ते शेवटी पास? डोळे बारीक करतच तिचा आठवण्याचा प्रयत्न. पास बैठने से प्यार बढ़ता है. जड मधाळ स्वर, तिच्या कानाजवळ, आणि हक्काने घट्ट धरलेला हात. ती पळून जाईल हा विश्वास. इश, काहीही, मम्मीजी असं काहीही म्हणाल्या नसणार. हलकीशी चापट देत मान खाली घालतच लाजणं, आणि दुसरा हात सोडवण्याची धडपड. तुम्ही उद्या सकाळी मॉमला विचारू शकता. त्याचंही खांदे उडवतच बोलणं, आणि हसत हात सोडण्यास नकार. डोंट इवन ट्राय, हे चेहऱ्यावर स्पष्ट लिहिलेलं. तुम्ही उगाच काहीतरी सांगता मला. तुम्हाला माहीत आहे मी असं काहीही मम्मीजींना विचारणार नाही. फुरंगटून नाक मुरडलं, तरीही गालावर हसू येत होतंच, आणि सोबत बांगड्यांची किणकिण. मेघा, बावळट, तिथे बेडवर जवळ बसायला ऑकवर्ड वाटत होतं. आणि आता हे काय आहे? जेमतेम 2 इंच अंतर असेल आमच्यात, म्हणजे असून नसल्यासारखंच. गडद काळोखी रात्र, ढगांनी वेढलेलं आभाळ, चंद्राचीही बुट्टी, ना चांदण्यांचा वावर,
रिमझिम पाऊस, वाऱ्याची मंद झुळूक. तो खेळत होता तिच्या चुड्याशी अन ती डोळे मिटून अनुभवत होती काही गोड शहारे. काही वेळ दोघेही शांत. इथे येऊन बराच वेळ झालेला अन जिया आर्या आठवल्या. मी निघू? मुली उठल्या तर? घाबरतच विचारलं अन त्याचा चेहरा उदास. बट इट्स 1:30. आज लेट झोपल्या आहेत, टायर्ड आहेत, नाही उठणार. हातातील घड्याळ दाखवतच त्याचा समजावण्याचा प्रयत्न. मी बघून येऊ का एकदा? आर्या तशी रात्री उठत नाही, पण जियाच्या जवळ मी पिलोज अरेंज केलेल्या. पडल्या नसतील ना खाली? बेडवरून धडपडायची भीती वाटते हो. तिचा काळजीने ग्रासलेला चेहरा आणि तोच उभा राहिला. मी बघून येतो, तुम्ही बसा. जिया पण नाही उठत रात्री. रिलॅक्स. तिच्या डोक्यावरून सहजच हात फिरवला. थोडंसं हायसं वाटलं तिला आणि तो गेला जिया आर्याला बघायला.